नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मंडळी का नाही, सध्या नवरात्राचे दिवस आणि नवरात्र म्हटले की असं देवीचा जागर हो, आणि जागर म्हटले की अनेकांचे उपवास असतात नवरात्रामध्ये. काय पाहिजे आणि म्हणूनच मंडळी का नाही, आज नवरात्रीसाठी एक स्पेशल उपवासाचा खास पदार्थ घेऊन आम्ही आलोय. त्या अगोदर मंडळी, आम्हा दोघांकडून तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता पदार्थ काय आहे ते तुम्हाला कारभारीने सांगाल बघा. तर आज आपण आहे ना झटपट आहे ना शाबूची एक रेसिपी बनवणार आहोत. आणि जास्त वेळ पण लागत नाही आणि भिजवायला लागत नाही, काय नाही, पटकन आहे ना हे रेसिपी होणार आहे. चला मंडळी, आता सुरुवात करूयात या रेसिपीला, कारण मल्हार आहे आमचा या रेसिपीच्या साक्षीला. तर आज आपण आहे ना एक उपवासाचा तुम्हाला आहे ना पदार्थ करून दाखवणार आहे. त्या अगोदर आहे ना तुम्हाला इकडे बघू शकताय, इथे आपण मॅजिक हे दिवा घेतलेले आहे आणि इकडे बघा हे मातीचं आहे आणि इकडे माशाचं आहे ना ह्याला आकार आहे. तर आहे ना हे दिवा कसं लावायचं ते आता तुम्हाला मी दाखवतो, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने आहे. पण इथं आपण बघूया, इकडे आपण तेल घेतलेले आहे आणि इकडे बघा खालच्या साईडने आपल्याला तेल घालायचं. एक चमचाभर मी तेल घालते यात. बघा आता तेल घातलेले आहे. तर आता आपल्याला ना पलटी केले की हे खाली सांडणार नाही तेल, तुम्ही बघू शकता. आता मी पलटी करतो. हे बघा, जरा सुद्धा तेल आहे ना खाली सांडलं नाही, जरा सुद्धा तेल बाहेर आलं नाही. मग ह्या पद्धतीने तर आता आपण हे दिवा लावूया. बघू शकताय मस्त आपली दिवा सुद्धा लागलेली आहे आणि मस्त आहे ना हे माशाच्या आकारमध्ये आहे. ह्याला रंग आणि करायची पद्धत किती छान आहे, दिसायला पण किती छान दिसते. आम्हालाच आहे ना हे दुर्मिळ असं हे मिळालेले आहे. ते ठेवते मी. वा किती दिसायला पण किती छान दिसते आणि जरा सुद्धा तेल काही खाली सांडत नाही, काय नाही. तर आता आपण आहे ना रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण दिवा तर लावलेलेच आहे. तर आपण आहे ना उपवासाचा पदार्थ बनवणार, त्यासाठी आपण काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहणार आहोत. इकडे मी आहे ना एक वाटी आहे ना हे कच्चे शाबू घेतलेले आहे आणि 4 हिरव्या मिरची घेतलेल्या आहे, अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि इकडे बघू शकते एक बटाटा आहे ना मी वरचं साल काढून आहे ना म्हणजे बारीक असं चिरून घेतलेले आहे. आणि यामध्ये आपल्याला ना सैंधव मीठ पण लागणार आहे. तर त्याबरोबर खाण्यासाठी सुद्धा आपण आहे ना एक चटणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी इकडे आपण एक वाटीभर आहे ना इकडे दही घेतलेले आहे आणि त्यासाठी आपल्याला आहे ना एक चमचा लाल मिरची पावडर लागणार आहे आणि एक अर्धा चमचा साखर लागणार आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे. तर आता आपण आहे ना गॅस पेटवून घेऊया. बघा आता आपण गॅस पेटवून घेतलेले आहे. तर आता आपण एक भांडं ठेवूया आणि भांडं आहे ना थोडंसं आपण गरम करून घेऊया. तर आता कढई सुद्धा गरम झालेलीच आहे. तर आपण कढईमध्ये ना आपण अगोदर हे शाबू घालूया. कच्चे शाबू 1 वाटी आहे आणि यामध्ये आपण आहे ना इकडं 4 हिरव्या मिरची घेतलेली आहे. त्याचं देठं काढूया आणि इकडे घालूया. आणि ह्यामध्येच आपण घालणार आहोत इकडे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, ते घालूया. आणि चांगलंच आपल्याला ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, जास्त पण नाही. तर आता आपण सगळं आहे ना थोडंसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, शेंगदाणे, शाबू, मिरची वगैरे. त्यामुळे आहे ना आपण कुठले पदार्थ बनवणार त्याला अजून चांगलंसं चव येते. त्यामुळे आपण हे भाजून घ्यायचं. गॅस कमी करून आहे ना आपल्याला चांगलंच हे भाजून घ्यायचं. थोडंसं कलर बदलूसपर्यंत आहे ना आपल्याला भाजून घेऊया. हे बघा आता आहे ना चांगलं असं भाजलेले आहे, रंग सुद्धा आहे ना बदललेले आहे. तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आपण गॅस बंद करूया आणि इकडं आपण आहे ना हे काढून घेऊया सगळं. तेवढंच आपल्याला भाजून घ्यायचं, जास्त पण नाही भाजून घ्यायचं. थोडंसं आपल्याला हे गार करून घ्यायचं. तर आता हे शाबू वगैरे सगळं गार झालेले आहे. तर आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे, हे सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे. आणि इकडे आपण बटाटा आहे ना पाण्यामध्ये घेतलं होतं ना, ते सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर आता आपण हे सगळं मी बारीक करून घेते. तर आता आपण सगळं इकडे आहे ना बारीक करून घेतलेले आहे. हे बघू शकता सगळं शाबू वगैरे सगळं बारीक करून घेतलेले आहे. थोडंसं जाडसरच आहे. तर आपण इकडं बटाटा सुद्धा आहे ना असं बारीक करून घेतलेले आहे. तर आता आपण इकडं दुसरं एक भांडं घेतलेले आहे, त्यामध्ये आपण सगळे घालूया. आणि ह्यामध्ये आपण इकडे बटाटा बारीक करून घेतला ते सुद्धा आपल्याला घालायचं आहे. आणि ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ, सैंधव मीठ घेतलेले आहे, ते घालूया.
चांगलं असं आपल्याला सगळे ना हे एकजीव करून घ्यायचं. आणि इथं आम्ही हिरव्या मिरची वापरलेल्या आहेत, तुम्ही तिथं लाल मिरची पावडर वापरलं तरी पण चालेल. आता सगळे एकजीव करून घेतलेले आहे. तर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालूया आणि चांगलं असं आपण सगळं एकजीव करून घेऊया. हे पूर्ण असं ना मऊ व्हायला पाहिजे. बघा आता आपण पाणी घालून चांगलंसं आपण हे बघा ह्या पद्धतीने तयार करून घेतलेले आहे. तर आता आपण एक 5 मिनिटासाठी आहे ना आपण बाजूला ठेवूया, म्हणजे पूर्ण सगळं आहे ना शाबू वगैरे मऊ होईल. तर आता आपण आहे ना हे चटणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी इकडे बघा आपण भरपूर दही घेतलेले आहे आणि इकडे आहे ना 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा साखर आणि चवीपुरतं सैंधव मीठ घेतलेले आहे. तर आता आपण सगळं नाही दहीमध्ये घालूया. आणि तुम्हाला पण लाल मिरची पावडर वगैरे लागणार असेल ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकताय. तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल. त्याबरोबर मसाला पण आहे. बघा आता आपल्याला चांगलं असं सगळे ना एकजीव करून घ्यायचं. बघू शकताय. आणि साखर घातल्यामुळे ना थोडंसं गोडवा आणि तिखट मस्त लागते, आंबट गोड तिखट. आपली चटणीसुद्धा तयार आहे. हे बघा आता चांगलं असं आहे ना मऊ झालेले आहे. हे बघा ह्या पद्धतीने आता तयार आहे. तर आता आपण गॅस पेटवून घेऊया. तर आता आपण तवा ठेवूया. तवा थोडंसं आपल्याला ना गरम करून घ्यायचं. बघा आता तवा गरम झालेले आहे. तर आपण थोडंसं ना तेल लावून घेऊया सगळीकडे. आणि ह्यामध्ये आपण इकडे तयार करून घेतलं होतं ना ते आपल्याला आता घालायचं. सगळीकडे असं थोडंसं आहे ना पसरवून घ्यायचं. हे बघा या पद्धतीनं जास्त जाड पण नाही घालायचं आणि पूर्ण असं पातळ पण नाही घालायचं. एकसारखंच आहे ना असं आपल्याला करून घ्यायचं. बघा आता आपण ह्या पद्धतीने इकडे घातलेले आहे. तर आता आपण ह्याच्यावरती आहे ना 1-2 मिनटं आपण झाकण लावूया. आणि झाकण लावून चांगलंसं आपण आहे ना वाफ्यावरती हे आपल्याला भाजून घ्यायचं. हे बघा आता 2 मिनटं झालेले आहे. आता आपण झाकण काढून बघूया. बघू शकताय. तर आता आपल्याला हे पलटी करून घेऊया. सगळ्या बाजूने असं अगोदर सोडून घ्यायचं, मगच आपल्याला ना हे पलटी करून घ्यायचं. हे बघा ह्या बाजूसुद्धा चांगलंसं भाजलेले आहे. तर आता आपण खालच्या बाजूसुद्धा ना आपण चांगलंसं भाजून घेऊया. बघा आता आपण आहे ना परत हे पलटी करून घेऊया. मस्त भाजलेले आहे. हे बघा ह्या बाजूसुद्धा चांगलंसं भाजलेले आहे. तर आता आपण इकडं काढून घेऊया. तर इकडं मी ताटामध्ये काढून घेते. तर आपण परत थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं. तर आता आपण परत आहे ना याच्यावरती झाकण लावून चांगलं असं आपण हे वाफवून घेऊया. बघा आता परत 2 मिनटं झालेले आहे. तर आपण झाकण काढूया. बघा सुद्धा हे सुद्धा मस्त आहे ना हे झालेले आहे, भाजलेले आहे. तर आता आपलं हे सुद्धा पलटी करून घ्यायचं. आता आपण हे सुद्धा चांगलं असं आपण आहे ना भाजून घेऊया. दोन्ही बाजूने ना आपण किती चांगलं असं भाजून घेतो ना तेवढं खायला पण मस्त लागतो. आणि शाबू वगैरे काही भिजवायला लागत नाही, काय नाही. हे झटपट होणारी रेसिपी आहे. ते करून घेते. हे बघा दोन्ही बाजूने ना चांगलं असं भाजलेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. बघू शकते. हे बघा दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण मस्तच लागते. तुम्ही पण आहे ना ह्या नवरात्राच्या उपवासामध्ये करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आणि एकच पदार्थ खाऊन खाऊन कंटाळा आलेला असते, खिचडी वगैरे. त्यामुळे आपण वेगवेगळे पदार्थ करायचं आणि खायचं, चवीला पण चांगलं लागते. तर आता आपण ह्याच पद्धतीने आपल्याला सगळं हे तयार करून घ्यायचं. हे बघू शकता आपण मस्त आहे ना उपवासासाठी हे मस्त आपण तयार करून घेतलेले आहे पदार्थ. तर आता आपण ताट तयार करून घेणार आहोत. त्याबरोबर इकडे आपण चटणी सुद्धा तयार करूनच घेतलेली आहे. तर आपण इकडं वाटीमध्ये आहे ना आपण चटणी घेऊया.
आता इकडे चटणी घेते आणि इकडं बघू शकता पूर्ण मऊ लुसलुशीत आहे ना हे तयार झालेले आहे साबुदाण्याचं तयार आहे. तर आता आपण ह्यांना खायला देऊयात. हो हा हे घ्या हो. हो आणि कसं झालंय सांगा. तर मंडळी मस्तपैकी का नाही कार्बोनेट उपवासाचा पदार्थ बनवून घेतलेला आहे, सोबत चटणी आहे आणि हे पदार्थ आता आपण टेस्ट करणार आहे. चला आता वेळ झाल्या पदार्थ टेस्ट करण्याची. आणि झटपट होणारी रेसिपी आहे. हो बघूयात मंडळी, 2 घास घेतो, टेस्ट करतो. हो कसं झालं, चांगलं झालंय का. हो आवडलंय ना. तर तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. ह्या नवरात्रीला सगळ्यांचा उपवास असते त्यामुळं करून खायचं. त्यामुळं ह्या नवरात्रीला तुम्ही पण करून बघा. सगळ्यांचा उपवास वगैरे असते त्यामुळं नक्कीच आवडेल तुम्हाला पण. मंडळी मस्त झालंय. कार्बोनेट दह्यामध्ये काय काय. दहीमध्ये साखर आहे आणि आपली गावाकडची टेस्ट मधलं मिरची पावडर आहे, तरीचं मिरची पावडर आणि सैंधव मीठ आहे. वा हो म्हणजे एकदम त्रिवेणी संगम आहे. हो आहे की नाही. त्यामुळेच म्हणालो टेस्ट कशी काय म्हणजे आंबट तिखट गोड. मस्तच. हो मंडळी करायला पण सोपं आहे. हो जर काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून हे पदार्थ कार्बोनेट आज बनवलं. रेसिपी कशी वाटली कमेंट करा. अजून जर यात काय कमतरता असेल तरी सुद्धा तुम्ही हक्कानं सांगा. बरोबर आहे ना. होय बरोबर आहे की. चला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करून सपोर्ट करायचा आहे. भेटणार आहे पुढच्या अशाच नवरात्र स्पेशल व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.